नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत अशी आंबावडी. विशेष म्हणजे आज आपण ही आंबावडी फक्त 2 साहित्यांमध्ये करणार आहोत, म्हणजेच फक्त आंब्याचा रस आणि साखर वापरून. आपण तयार केलेली आंबावडी अजिबातच चिकट-चिवट होत नाही. खाताना ती अजिबात दाताला चिकटत नाही. जिभेवर ठेवताच विरघळते, इतकी ती चवीला छान होते. तयार आंबावडी तुम्ही हवाबंद डब्यात भरून फ्रीज बाहेर 15 दिवस ठेवू शकता. फ्रीजमध्ये ही आंबावडी 1 ते 1.5 महिना अगदी सहज टिकते. आपल्या चॅनलवर आंब्यापासून केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घातलंय. गॅसची फ्लेम लो मीडियम केलेली आहे आणि आता आपण यामध्ये आंब्याचा रस काढून घेऊया. हा हापूस आंब्याचा रस आहे. तुम्ही बघू शकता आंब्याचा रस किती दाटसर आहे. जेव्हा मी हा आंब्याचा रस तयार केला तेव्हा त्यामध्ये दूध किंवा पाणी घातलेलं नाही आहे. फक्त आंब्याचा गर काढून घेतला आणि तो मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. इथं बरोबर 3 कप मी आंब्याचा रस घेतलेला आहे. 250 mlच्या कपने मी आंब्याचा रस मोजून घेतला आहे. तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी घ्या आणि तिने रस आणि साखर मोजून घ्या, म्हणजे मग तुमचं प्रमाण अगदी बरोबर होईल. वडी अजिबात चुकणार नाही. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आणि रस असा सतत ढवळत राहायचा आहे. जशी रसाला उकळी येऊ लागेल तसा हा रस थोडासा सैलसर होईल. आता इथे मी हापूस आंब्याचा रस घेतला आहे. तुमच्याकडे जर हापूस आंबे नसतील तर तुम्ही कोणतेही आंबे घेतले तरीही चालतील. फक्त त्यामध्ये धागे कमी असावेत आणि जर धागे असलेला आंबा असेलच तर तो रस तुम्ही एखाद्या ज्यूस गाळ्याच्या गाळणीने गाळून घ्या, म्हणजे मग तुम्हाला अगदी छान रस मिळेल. मीडियम टू हाय फ्लेमवर रस मी 3 ते 4 मिनिटं ढवळून घेतला आणि बघा हळूहळू रसाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आधीपेक्षा थोडासा सैलसर झालेला आहे. आपल्याला हा रस आटवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आणि यावर झाकण ठेवायचं. रस थोडासा दाटसर आहे. हाय फ्लेमवर रस आटवून घेत असताना शिंतोडे उडू शकतात, ते हातावर उडतात, चटके बसू शकतात, शिवाय शेगडी पण खराब होते. म्हणून थोडंसं पोकळ झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं झाकण ठेवून आपण रस हा आटवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये झाकण काढून रस ढवळून घ्यायचा, नाहीतर तळाला लागू शकतो. बरोबर 10 मिनिटं मी यावर झाकण ठेवून रस छान शिजवून घेतला आणि बघा आधीपेक्षा रस बऱ्यापैकी आटलेला आहे आणि तो घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एक वेळ छान ढवळून घ्यायचा आहे. कडेला लागलेला रस आतमध्ये काढून घ्यायचा आहे. फक्त रसच जर आपण बराच वेळ आटवत राहू तर तो पटकन आटला जाणार नाही, त्याचा घट्ट गोळा तयार होणार नाही. यासाठी गॅसची फ्लेम लो करूया आणि आता आपण यामध्ये साखर घालूया. इथं मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. ज्या कपने मी आंब्याचा रस मोजून घेतला त्याच कपने मी 1.5 कप साखर घेतलेली आहे, म्हणजे रसाच्या निम्मी साखर घ्यायची आहे. 3 कप रस होता त्यासाठी 1.5 कप साखर घेतलेली आहे. आता आपण साखर विरघळेपर्यंत असं सतत ढवळत राहूया. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. आपण यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळले आणि या मिश्रणाला उकळी पण आली आहे. साखर घातल्यानंतर आंब्याचा रस पुन्हा थोडासा सैलसर झालेला आहे आणि बघा रंग पण बदलला आहे. आपल्याला हा आटवून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. साखर घातल्यानंतर जेव्हा आपण हे मिश्रण शिजवतो तसं साखरेचा पाक तयार होत जातो आणि मग याचा लवकर गोळा तयार होतो. एकदा का आपण यामध्ये साखर घातली मग हे मिश्रण हातावर आधीसारखं जास्ती उडत नाही. मग तुम्ही झाकण न ठेवता हे मिश्रण शिजवून घेतलं तरीही चालेल, पण असं सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते तळाला लागणार नाही. आपल्या गॅसच्या शेगडीला 2 बर्नर असतात. एक बर्नर मोठा पेटतो आणि एक त्यापेक्षा लहान. जो बर्नर लहान पेटतो त्यावर आपण हे मिश्रण ठेवायचं आहे आणि त्या बर्नरची फ्लेम हाय ठेवायची आणि असं सतत ढवळत राहायचं, म्हणजे मिश्रण लवकर आटलं जातं. साखर घातल्यानंतर मी हाय फ्लेमवर हे मिश्रण 10 मिनिटं शिजवून घेतलं आणि तुमच्या फरक लक्षात येईल. आधी मिश्रण कसं थोडंसं सैलसर होतं, आता ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या मिश्रणाला चमक देखील आलेली आहे. पुन्हा 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मिश्रण आधीपेक्षा अजून घट्ट झालेलं आहे. बघा मस्त चकाकी आले आणि या मिश्रणाला तार यायला सुरुवात झालेली आहे. अजून आपण थोडा वेळ हे शिजवून घेऊया. बघा आता याचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास 40 ते 45 मिनिटं मला हे मिश्रण आटवून घेण्यासाठी लागलेले आहेत. आणि बघा आता हे मिश्रण कढईला अजिबात चिकटत नाही आहे. कढईपासून ते वेगळं होतं आहे. इतपतच आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम लो करायची. यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालायची आहे. सुरुवातीला आधी आपण 2 टेबलस्पून पिठी साखर घालायची. पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. लक्षात घ्या गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. आधी 2 टेबलस्पूनच घालायचे आहे. आत्ता इथं पिठी साखर घातल्यामुळे या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार व्हायला मदत होते, पण आधी
जसं दाखवल्याप्रमाणे मिश्रण आटवून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, नाहीतर पिठी साखर विरघळून पुन्हा हे मिश्रण सैलसर बनेल। आधी घातलेली पिठी साखर मिक्स करून झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग अजून 1 टेबलस्पून पिठी साखर घालायची, ती यामध्ये मिक्स करून घ्यायची। अजूनपर्यंत 3 टेबलस्पून पिठी साखर घातली आहे, पण या मिश्रणाचा गोळा मला हवा तितका अजून घट्टसर झालेला नाही आहे। यामध्ये अजून थोडी पिठी साखर घालावी लागेल। जर इथेच तुम्ही या मिश्रणाची वडी थापाल तर ती वडी खुसखुशीत न होता थोडीशी चिवट बनेल, खाताना दाताला चिकटू शकते। म्हणून आपण अजून 1 टेबलस्पून यामध्ये पिठी साखर घालूया, पण लक्षात घ्या गॅसची फ्लेम आधीच बंद करायची आहे आणि पुन्हा आपण ही पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेऊया। जसे आपण पिठी साखर यामध्ये मिक्स करू तसं हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते। अगदी झटपट आपण ही पिठी साखर मिक्स करून घ्यायची। 4 टेबलस्पून पिठी साखर घातल्यानंतर बघा आपल्याला हवा तसा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। थोडीशी पिठी साखर तुम्हाला कमी किंवा अधिक लागू शकते। बघा आता आपलं हे मिश्रण वडी थापण्यासाठी तयार आहे। आपण लगेचच वडी थापून घेऊया। वडीचं तयार मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया। आधीच आपण ताटाला तूप लावून ठेवायचं आहे। इथे मी सपाट तळाची वाटी घेतली, वाटीला पण मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे मिश्रण वाटीला चिकटणार नाही। हे मिश्रण अगदी लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून शक्य तितकं झटपट आपण हे मिश्रण असं ताटामध्ये थापून घ्यायचं आहे। वडी जशी तुम्हाला लहान, जाडसर, पातळ आवडत असेल त्यानुसार हे मिश्रण थापून घ्यायचं आहे। आता इथं मी ताटात थापले, तुम्हाला हवं तर तुम्ही बर्फीच्या ट्रेमध्ये थापू शकता, म्हणजे तुम्हाला सगळ्या वड्या चौकोनी मिळतील। फक्त 2 मिनिटांमध्ये हे मिश्रण मी थापून घेतलं आहे आणि आता आपण वडीचे मार्क करून घेणार आहोत। वडीचा आकार जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यामध्ये तुम्ही असे मार्क करून घेऊ शकता। हे मिश्रण जर गार झालं तर मग नंतर आपल्याला वड्या कट करता येणार नाहीत, संपूर्ण वड्या कुस्करून जातील, म्हणून गरम असतानाच आपण कट मार्क करून घ्यायचे आहेत। मी काजू कतलीच्या आकारामध्ये वड्या कट करून घेणार आहे। या आधी पण मी आंबा वडी दाखवलेली आहे, त्यामध्ये दूध पावडर घातली होती आणि आंबा नारळ वडी पण दाखवली आहे। त्या वड्या मी चौकोनी कट केल्या होत्या, म्हणून या वड्या मी काजू कतलीच्या आकारामध्ये कट करून घेत आहे। आता हे मिश्रण आपण पूर्णपणे गार होऊ देऊया आणि मग वड्या काढून घेऊया। अगदी 15-20 मिनिटांमध्ये आपल्या या वड्या तयार होतील। वड्या थापून बरोबर अर्धा तास झालेला आहे। बघा हे मिश्रण पूर्ण कोरडं झालं आहे, हाताने अजिबात ते दबलं जात नाही आहे। आता आपण या वड्या काढून घेऊया। बघा कडेने अगदी सहजच निघालेली आहे। पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि कडेनेच वड्या काढून घ्यायच्या। बघा ताटाला आपण तूप लावून घेतल्यामुळे वड्या अगदी सहजच निघालेल्या आहेत। आपण जिथे कटमार्क करून घेतले होते तिथे चमच्याने अशा या वड्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या न कुस्करता अगदी सहज निघतात। बघा मस्त अशा काजू कतलीसारख्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। विकतच्या मिळतात त्याहीपेक्षा भारी आंबावडी तयार झालेल्या आहेत। बघा किती छान पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत, सहज मोकळ्या होत आहेत। संपूर्ण व्हिडिओ बघाल आणि निगुतीने कराल तर तुमच्या देखील आंबावड्या अशाच छान तयार होतील। तयार आंबावड्या इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्यात। रंग बघा किती सुरेख आलाय, ओरिजिनल हापूस आंब्याचा रंग आहे, यामध्ये आपण कोणताही रंग घातलेला नाही आहे। विकतच्या आंबावड्यांना लाजवतील इतक्या आपल्या आंबावड्या छान झालेल्या आहेत, फक्त 2 साहित्यांमध्ये केलेल्या। बघा वडी किती मस्त खुसखुशीत झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही आहे किंवा वातड झालेली नाही आहे, दाताला न चिकटणारी अशी ही आपली आंबावडी तयार आहे। अशाच पद्धतीने या आंबावड्या तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा।